विनंती आहे, या ओव्हरनंतर तुम्हाला त्याची मुभा आहे. ड्रिंक्स ब्रेक्स यानंतरच्या ओव्हर नंतर तुम्हाला दिला जाईल, याची आपण नोंद घ्या. त्यामुळे या ओव्हरमध्ये तुम्ही वेळ घेऊ नका. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. 10:30च्या सरासरीने शरीर स्ट्रायकर्सने बॅटिंग केलेली आहे. म्हणजे या ओव्हरमध्ये धावा अवघ्या 9 आलेल्या आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये धावा 12 आल्या होत्या. त्यामुळे धावसंख्येचा वेग थोडासा मंदावला. आलेख ग्राफ धावसंख्येचा थोडासा खाली ओढलाय गोलंदाजी करताना पूजा एंटरप्राइजेस या टीमने. अगदी बरोबर आहे. ज्या पद्धतीने पूजा एंटरप्राइजेसची गोलंदाजी राहिली, अक्षय मोरेचं कौतुक करावं लागेल. कॅप्टनशिप खूप चांगल्या पद्धतीने तिकडे करतायत आणि त्यांना जिल्हा आयकॉन गणेश शिंदे देखील खूप चांगली साथ देताना पाहायला मिळतात. म्हणजे निलेश सर ॲज अ टीम वर्क म्हणून खूप चांगल्या पद्धतीने टीमची बांधणी त्या ठिकाणी पूजा एंटरप्राइजेसने केले. जिल्हा आयकॉन गणेश शिंदे आणि अक्षय मोरे दोघांचंही कौतुक करावं लागेल. ओव्हर नंबर 3 ला सुरुवात गणेश शिंदे त्यांच्यावरती प्रहार केला. या बॉलवरती अक्षय मोरे बॉलच्या खाली आणि वेल जज कॅच पकडलाय सीमारेषेलगत. धक्का क्रमांक 2 टीम शर्यू स्ट्रायकर्सला. सालोशीचा नवनीत चव्हाण इथे माघारी. त्यांनी सेमीफायनलमध्ये निलेश सर 2 कॅचेस घेतल्या आणि तो सामना भारतीय संघाने जिंकला होता. अक्षय मोरेचा देखील झेल निलेश सर खूप अप्रतिम होता, कारण नवनीत चव्हाण हा महत्वाचा जो काटा होता तो काटा तिकडे बाहेर काढलाय. निश्चित नवनीत चव्हाण हे आक्रमक फलंदाज आहेत हे आपण सर्वजण जाणतो आणि अशा खेळाडूला माघारी पाठवलेला आहे. हा मोठा धक्का लागला टीम शर्यू स्ट्रायकर्सला. आणि ज्या प्रकारे तुम्ही कॅचचा उल्लेख केलात, डोळ्यांचा सहयोग चांगला होता अक्षय मोरे यांचा. शेवटपर्यंत तो त्यांनी ठेवला. शरीरावरती नियंत्रण त्यांनी चांगलं ठेवलं आणि अखेरकार हाताच्या उंजळीमध्ये तो बॉल विसवला आणि नवनीत चव्हाण यांना जावं लागलं माघारी. आता मैदानाच्या आतमध्ये अतुल शेलार बॅटिंगसाठी आलेले आहेत. स्वतः संघनायक मैदानाच्या आतमध्ये. शरीरापासून फार दूर ठेवलेला बॉल. पंचाने सांगितलं की हा वाईड आहे आणि तो पुन्हा टाकावा लागेल. रणनीतीचा एक भाग ज्या पद्धतीने आपण पाहतोय की प्रत्येक टीमने, गणेश कदमने देखील मगाशी बाईटमध्ये सांगितलं की ऑप्शनच्या बाहेर जास्तीचे बॉल टाकायचे हे आम्ही ठरवलं होतं आणि त्याच प्रकारचा बॉल गणेश शिंदेने हाताळताना पाहायला मिळाला. फुलात टाकलेला बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला. प्लेसमेंट चांगलं होतं, परंतु इकडे दुसरीचा प्रयत्न होईल का? हो, इकडे 2 धावा कंप्लीट करताना पाहायला मिळत आहेत. भाग मिल्का भाग, येस 2 धावा कंप्लीट. निश्चित हा जो बॉल आहे तो गणेश शिंदे यांनी थोडासा पुढे सोडला होता, पायावरती होता आणि त्याला अतुल शेलार यांनी समोर खेळलं. लॉंग ऑफचे खेळाडू जोपर्यंत बॉलवरती आले तोपर्यंत 2 धाब्यांची ते मुभा मिळालेली आहे. एका बाजूला कॅप्टन नॉक आता मैदानाच्या आतमध्ये खेळावे लागेल. अतुल शेलार यांना पुन्हा तयार. लेग साइडला पंच केलाय, बॉल निघून जाईल सीमारेषेच्या पलीकडे. कॅप्टन अतुल शेलारच्या बॅटमधून क्रॅकिंग षटकार. बॉलची कहाणी आणि अतुल शेलार यांचा फटका होता तुफानी. आणि आज मैदानाच्या आतमध्ये तुफानीच बॅटिंग करावी लागेल. अतुल शेलार मैदानाच्या आतमध्ये आले, खुशिया घेऊन आलेले आहेत. मोठा फटका त्यांच्या बॅटमधून आलाय. जिल्हा आयकॉन पाटण तालुक्यातील मराठवाडीचे गणेश शिंदे यांच्यावरती गेले आक्रमण. बॅकफुटला गेले, कट करण्याचा प्रयत्न होता. फ्लाय स्लिप मधून बॉल पाठीमागे निघून चाललाय. आता 2 क्षेत्ररक्षक बॉलच्या पाठीमागे जातील, पळतील, धावतील, परंतु बॉल थांबणार नाही. निघून चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी येतोय चौकार. आतमध्ये अतुल शेलार यांच्या बॅटमधून धावा येऊ लागलेल्या आहेत. 2 बॉलच्या पाठीमागे तब्बल 10 धावा कुठलेल्या आहेत. अतुल शेलार यांची बॅट तळपलेली आहे. चांगला सूर गवसलाय. षटकातला आता हा 5वा बॉल. आडव्या बॅटनी खेळण्याचा प्रयत्न केला होता, लाईन मिस केली मी म्हणेन निलेश सर, आणि त्या कारणाने की काय बॉल हा डॉट होताना पाहायला मिळतोय. आता कमबॅक करणारा बॉल होता गणेश शिंदे यांचा. हा बॉल त्यांनी डॉट टाकलेला आहे. आता षटकातला शेवटचा बॉल आहे. धावसंख्या किती आहे तर ती आहे 34. सन्मान देण्याचा प्रयत्न या बॉलच्या पाठीमागे केला. एक सिंगल धाव इथे पूर्ण होईल. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि शर्यू स्ट्रायकर्सच्या टीमने बॅटिंग करताना बनवलेले आहे धावा 35. 2 गडी बाद.
KSK प्रीमियर लीग पर्व क्रमांक 7चा स्ट्रॅटेजिक टाइम आउट या ठिकाणी आपण प्रदान करत आहोत. थँक्यू सो मच. 22 या टेनिस क्रिकेट वाहिनीच्या माध्यमातून कॅमेरामॅन त्या ठिकाणी दोन्ही पंचांना दाखवत आहेत. कल्याणी घोरपडे सर, सूर्यकांत आढाव सर, निलेश सर कित्येक वर्ष खूप चांगलं स्वतः क्रिकेट त्यांनी खेळलं आणि त्यानंतर त्या प्रवासानंतर पंचांच्या भूमिकेमध्ये या दोन्ही आपण शिलेदारांना पाहतोय. आणि चे खऱ्या अर्थाने ज्या पद्धतीने KSKची सुरुवात झाली 2016ला आणि तिथपासून प्रवास आपल्याबरोबर तुम्ही मी असेल त्या ठिकाणी सँडी सर आपल्याबरोबर जोडले गेलेत. खऱ्या अर्थाने आपण जयेश भोसले सरांना मिस करूया, कारण जयेश भोसले सर देखील आपल्या पहिल्या पर्वामध्ये ते देखील होते. परंतु हे दोन पंचांना तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता, कल्याणी घोरपडे सर आणि सूर्यकांत आढाव सर KSKच्या अगदी स्थापनेपासून आपल्याबरोबर आहेत. निश्चित KSKच्या बऱ्याचशा स्पर्धा आपण पाहिलेल्या आहेत, त्यांच्या माध्यमातून कव्हर केलेल्या आहेत आणि कडक शिस्तीचं पॅनल म्हणून या पंचांची ओळख आहे. आज आपण कल्याणी घोरपडे सरांना पाहतो, कोलकाता टायगर या टीमचं जी टीम ISPL मध्ये विनिंग झाली होती पहिल्या पर्वामध्ये त्या टीमचे हेड कोच म्हणून त्यांनी काम केलं होतं. सूर्यकांत आढाव सर कडक शिस्तीचे पंच आहेत आणि हे पॅनल गेली कित्येक स्पर्धेसाठी आणि प्रीमियर लीगसाठी आपल्याला नेहमी लागतं. अगदी बरोबर आहे. ISPL क्रिकेट स्पर्धा म्हटली ना निलेश सर, तर टेनिस बॉल क्रिकेटचा वर्ल्ड कप आहे. म्हणजे सर्वात आता सध्याच्या घडीला आपण जर पाहिलं ना तर भारत देशामध्ये टेनिस बॉल क्रिकेटची सर्वात मोठी क्रिकेट स्पर्धा म्हणजे ISPL क्रिकेट स्पर्धा. आणि ISPL सारख्या क्रिकेट स्पर्धेमध्ये ॲज अ मॅनेजर मध्ये म्हणून हेड कोच म्हणून ज्यांची भूमिका आपण पाहिली कल्याणी घोरपडे सर, दोन फ्रेम मध्ये इकडे दाखवलं जात आहे 22 या टेनिस क्रिकेट वाहिनीच्या माध्यमातून. एका बाजूला तुम्ही कल्याणी घोरपडे पाहताय सर, तर दुसऱ्या बाजूला तुम्ही सूर्यकांत आढाव सर यांना पाहताय. एका बाजूला कोरेगाव तालुक्यातील चिलेवाडी गावचे कल्याणी घोरपडे सर आहेत आणि संगम माहुलीचे सूर्यकांत आढाव सर आहेत. जे चिलेवाडी आणि संगम माहुली ही दोन्ही गावं सातारा जिल्ह्यात निलेश सर येतात. आणि KSK प्रीमियर लीग ही क्रिकेट स्पर्धा आपण पाहिली ना, महाबळेश्वर आणि जावली तालुक्याचे खेळाडू इकडे नवी मुंबई नगरीमध्ये खेळत आहेत आणि हे दोन्ही तालुके सातारा जिल्ह्यामध्ये येताना पाहायला मिळतात. निश्चित आलेला हा योगायोग आहे, परंतु आता ओव्हर नंबर 3 ला सुरुवात होईल आणि पुन्हा एकदा आता गोलंदाजीच्या मार्गवरती वारसोई देव गावाचा पर्याय निवडलेला आहे. खेळाडूचं नाव आहे अक्षय मोरे. KSKचा कट्टर गोलंदाज ओव्हर नंबर 3 मध्ये येतोय, परंतु अतुल शेलारची बॅट तडपली आहे हे विसरून चालणार नाही. 5 बॉल खेळले 12 बनवलेले आहेत. अगदी बरोबर आहे. अतुल शेलारला चांगली बॅटिंग करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. आडव्या बॅटनी स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला होता, बॉल पाठीमागे निघून जातोय. निलेश सर विचार केला ना तर अतुल शेलारला इकडे अभिषेक शर्मा बनायचं नाहीये, अतुल शेलारला संजू सॅमसनची भूमिका इकडे अदा करावी लागेल या मॅच मध्ये. निश्चित आज चांगली बॅटिंग करावी लागेल, त्याच्यामध्ये सातत्य ठेवावं लागेल आणि आज कॅप्टन वर्सेस कॅप्टन आता हे बॅटल तुम्हाला पाहायला मिळेल. फटका फसलाय, मी सीट आहे, बॉल हवेत उभा राहिलाय, खेळाडू बॉलच्या खाली आणि कॅप्टन अतुल शेलार इथे माघारी. गणेश शिंदे यांना कॅच घेताना पाहिलं आणि बचके रहिना बाबा बचके रहिना, कारण निलेश सर पहिल्या मॅच मध्ये गणेश शिंदेची बॅट चाललेली नाही आणि या मॅच मध्ये किंवा पुढच्या मॅच मध्ये गणेश शिंदे कोणालाही सोडणार नाहीयेत. पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग असेल, त्यानंतर सातारा प्रीमियर लीग असेल, पाटण प्रीमियर लीग असेल, या सर्व प्रीमियर लीग मध्ये खऱ्या अर्थाने अगदी ज्या पद्धतीने नेहमी सातत्य परफॉर्मन्स केलं जातं, गणेश शिंदे यांना पाहता अगदी बसून पाणी पितायत, रिलॅक्स आहेत आणि चांगला खेळ नेहमी राहिलाय निलेश सर त्यांचाही देखील. आणि पाटण तालुका प्रीमियर लीग मध्ये मालिकावीराचा पुरस्कार त्यांना मिळाला, बाईक मिळालेली आहे आणि सातारा प्रीमियर लीग मध्ये बेस्ट बॅट्समन हा पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. या हंगामामध्ये चांगल्या फॉर्म मध्ये आहेत. अगदी बरोबर आहे. गणेश शिंदे म्हटलं ना की एक बेस्ट ऑलराऊंडर पश्चिम महाराष्ट्रात म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. अनेक जिल्हा 49 स्पर्धा आहेत ना, त्यांच्यासाठी गणेश शिंदेसाठी खूप मागणी आहे. आपण जर पाहिलं तर पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग येते, तिकडे देखील कमीत कमी 6 ते 7 संघ मालकांनी गणेश शिंदे यांना त्या ठिकाणी कॉल केला होता निलेश सर. निश्चित ही त्यांच्या असणारी नावलौकिकता आहे. बॉलर तयार अक्षय मोरे.
हा फटका जागेवरतूनच खेळलाय, बॉलने घेतले भरारी, सुशांतचा फटका आहे भारी, मैदानाच्या आतमध्ये मोठ्या फटक्यांची ललकारी, बॉल सीमा पार, षटकार. आलोय याची प्रचिती दिलेली आहे सुशांत शिंदे यांनी. काय या बॉलवरती तडाखा मारलाय, बॉल पाठवला सीमारेषेच्या पलीकडे, धावसंख्या वाढवणारा षटकार आहे. विकेट गेलेले आहेत परंतु धावा आलेल्या आहेत. प्रेक्षक, आज शनिवार आहे, प्रेक्षक मोठ्या संख्येने KSK प्रीमियर लीग पर्व क्रमांक 7 पाहण्यासाठी आलेले आहेत. त्या सर्व क्रिकेट प्रेमींचं, प्रेक्षकांचं आपण स्वागत करूया. षटकामध्ये अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी आणि 22 यार्ड क्रिकेट लाईव्हने प्रेक्षक दाखवलेले आहेत. बरेचसे प्रेक्षक आज या मैदानापर्यंत ही प्रीमियर लीग पाहण्यासाठी आलेले आहेत. बॉल क्रमांक 4, आणखीन एक बॉल निघाला सीमारेषेच्या पलीकडे, तडक फडक बेधडक, कुरोशी गावच्या सुशांत शिंदेचा फटका कडक, बॉल सीमारेषा पार, षटकार. शेवटचे 2 बॉल आहेत, प्रेशर आहे, दडपण आहे. अक्षय मोरे यांचा हा बॉल दिशाहीन आहे, पुन्हा टाकावा लागेल, वाईड येतोय. क्रिकेट आहे निलेश सर. पहा तुम्ही, अक्षय मोरेने आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली परंतु सुशांत शिंदे हे तुफान काय मैदानाच्या आतमध्ये घेत आहे आणि आल्यानंतर ज्या पद्धतीने त्यांनी 2 स्ट्रोक केलेत, थोडीशी लाईन ना बिघडवली अक्षय मोरेची. पुढे टाकलेला बॉल समोर डाऊन द ग्राउंड, फटका जबरदस्त आहे. गणेश शिंदे बॉल खाली जातील आणि झेल पकडतील. काय कॅच पकडलाय गणेश शिंदेने, वाह. शिंदे यांनी वाकडण्याजोगा झेल पकडलेला आहे, धावत गेले आपल्या डाव्या बाजूला आणि हा झेल इथे पकडलेला आहे आणि सुशांत यांना माघारी जावं लागलेलं आहे. अक्षय मोरे यांनी सांगितलं, जर तुम्ही मला मोठे फटके मारू शकता तर मी तुमची विकेट घेऊ शकतो. याचा प्रत्येक मैदानाच्या आतमध्ये आला परंतु एक वादळी खेळी समाप्त होत आहे आणि हा संपूर्ण कॉमेंट्री बॉक्स 22 यार्ड क्रिकेट वाहिनीचे सर्व पदाधिकारी, मॅनेजर तुम्हाला पाहायला मिळतात. DJ मास्टर रोशन, म्हणजे या सर्व गोष्टी आता 22 यार्ड क्रिकेट वाहिनीने दाखवलेल्या आहेत. मॅच मध्ये रोमांचकता वाढत चालली आहे. पहिला डाव या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतोय आणि शेवटच्या मॅच कडे आपण वळूया आणि तो टॉस या ठिकाणी अनाऊन्स करूया. अगदी बरोबर आहे, टॉस कडे देखील वळणार आहोत परंतु या बॉल ची कहाणी आपण सांगणार आहोत. लॉरफुल टॉस ऑन साइडला टर्न केलाय, सी कॉर्नरला क्षेत्ररक्षक आहेत, वेगाने बॉलवरती जातील तोपर्यंत दुसरीचा प्रयत्न. इकडे काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये, सूर्यकांत आडावस्त स्थिर आहेत, म्हणजे ते सांगतायत, रेफर करतायत, टीव्ही अंपायरला कॉल देतायत की तुम्ही तिकडे पहा आणि हा निर्णय आमच्यापर्यंत लगेच कळवा. निर्णय पेंडिंग आहे परंतु दोन्ही संघांना विनंती करूया की स्ट्रॅटेजिक टाइम आउट सुरू होत आहे, याची आपण नोंद घ्या कारण 3 षटकं समाप्त होत आहेत. जे काय घडलेलं आहे, ओके, स्ट्रॅटेजिक टाइम आउट संपलेला आहे आणि तब्बल 4 षटकांचा आता खेळ समाप्त होईल आणि या बॉलच्या पाठीमागे काय घडलेलं आहे हे आपण अपडेट देऊया. तिसरे पंच या ठिकाणी पाणी करतील. तुम्ही पाहताय KSK प्रीमियर लीग पर्व क्रमांक 7. अगदी बरोबर आहे निलेश सर, परंतु 7व्या पर्वामध्ये आपण आल्यानंतर पहिलं पर्व कोणी जिंकलं तर पहिलं पर्व आरजू 11 संघाने जिंकलं. 2018 साली, 2019 साली पर्व क्रमांक 2 कोणी जिंकलं तर ते दीपक दादा युवा प्रतिष्ठानने जिंकलं आणि पंचांचा इशारा येतोय OUT फलंदाज बाद आहेत. पर्व क्रमांक 3 ची निलेश सर कहाणी पाहिली ना तर पाटील ब्रदर्स जी कुरोशीची टीम होती त्यांनी मात्र जिंकलं. पर्व क्रमांक 4 कोणी जिंकलं असेल, नयन सकपाळ आणि सकाराम शेठ कदम यांची टीम काव्या फायटर्सनी त्या ठिकाणी पर्व जिंकलं. पर्व क्रमांक 5 जर कोणी जिंकलं असेल ना तर पर्व क्रमांक 5 मराठा वॉरियर्स टीमनी जिंकलं आणि पर्व क्रमांक 6 जे आपण आहे ते महाबळेश्वर स्पोर्ट्सनी जिंकलं. ही माहिती निलेश सर अक्षय कदमने आपल्यापर्यंत पोहोचवले. आता पर्व क्रमांक 7 ची बाजी कोणाची, हा रणसंग्राम सुरू झालेला आहे. उद्या रिझल्ट आपल्या हाती येईल आणि पर्व क्रमांक 7 ची बाजी कोण मारणार, KSK प्रीमियर लीग पर्व क्रमांक 7 कोण जिंकणार, हे जे स्वप्न आहे ना
हे प्रत्येक वर्षी 8 संघ पाहतात आणि त्याच्यामध्ये एकाच पूर्ण होतं. अगदी बरोबर आहे. परंतु 22 या टेनिस क्रिकेट वाहिनीच्या माध्यमातून 2 कॅमेराच्या वेगवेगळ्या अँगलमध्ये इकडे आपला कॉम्बॉक्स दाखवला जातोय, तिकडे खेळ कसा होणार आहे ते देखील दाखवलं जात आहे. 22 या टेनिस क्रिकेट वाहिनीने प्रेक्षकांची निलेश सर मन जिंकलेत आणि खऱ्या अर्थाने प्रेक्षकांच्या पसंतीला उतरणारी वाहिनी सध्याच्या घडीला 22 या टेनिस क्रिकेट वाहिनी. तर निश्चित चांगलं काम केलेलं आहे. आता अंतिम षटकाकडे आपण वळूया आणि सुशांत कदम बाळा यांना गोलंदाजी मार्कवरती बोलवलेलं आहे. बॅटिंगमध्ये नीरज मोरे आणि संकेत. शेवटचे 6 बॉल. यावेळेला हा फटका एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू आहेत, बॉलवरती जातील तत्परतेने बॉलची फेकी केली जाईल. दुसरीचा प्रयत्न इथे चालवलेला आहे. 2 धावा, आणखीन एका धावेचा प्रयत्न केला जाईल का तर नाही. 2च धावा या बॉलच्या पाठीमागे मिळतील. हो, अगदी 2 धावा कंप्लीट करताना दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. नीरज मोरे चांगले बॅटर आहेत, टीम शिंदीकडून बिलॉंग करतात आणि नेहमी संघासाठी चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून झालाय. 51 वरती 5 शेरियस टायकर्स प्रथम बॅटिंग करताना आपण पाहतोय. गोलंदाजी मार्क वरती तुम्ही सुशांत कदम यांना पाहताय आणि डीजे मास्टरना तिकडे दाखवलं जात आहे. स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता. चेहऱ्यावरती स्मित हास्य रोशन मात्रे कोपर केरणीचे सुपुत्र आहेत आणि त्यांना देखील दाखवलं जात आहे. पुढचा बॉल फुलटॉस बॉल ड्राईव्ह केलाय समोर. गणेश शिंदे बॉल खाली येतील. जिल्हा आयकॉन आणखी एक कॅच पकडले. विकेटचं पतन होतं या ठिकाणी. नीरज मोरे बाद. नायक कोण आहे? अक्षय मोरे. या स्पर्धेचे ऑफिशियल स्कोरर अक्षय कदम त्यांना दाखवलं जात आहे. आपटी त्यांचं गाव आहे. जावली तालुक्याकडून अक्षय कदम बिलॉंग करतात आणि निलेश सर सातारा जिल्ह्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये अनेक क्रिकेट स्पर्धा होतात ना, त्या क्रिकेट स्पर्धेसाठी खास करून प्रीमियर लीग साठी अक्षय कदमला बोलवलं जातं. कारण अक्षय कदमचं जे काम आहे ना ते अचूक काम आहे. म्हणजे पश्चिम महाराष्ट्रामध्ये कोणती असोसिएशन खेळतात, कोणत्या असोसिएशनमध्ये कोणती गावं येतात आणि कोणत्या गावांमध्ये कोणते खेळाडू खेळतात ते सर्व नावा सकट लेखाजोखा कोण देतं? अक्षय कदम देतात. परंतु अक्षय कदम यांचा प्रवास जर आपण पाहिल्यानंतर एक समालोचक म्हणून त्यांनी सुरू केलेला प्रवास आज स्कोरर म्हणून ते नाव लौकिक या ठिकाणी मिळवत आहेत. अगदी बरोबर आहे. म्हणजे त्यांच्याकडे देखील आपल्याला माईक आता द्यावा लागेल आणि उद्याच्या दिवसामध्ये नक्की प्रयत्न करू की अक्षय कदम देखील एखाद्या मॅचचं समालोचन त्यांच्या माध्यमातून त्यांच्या शब्दातून आपण ऐकणार आहोत. प्रवास सुरू झाला गुण ॲज अ समालोचक आणि त्यानंतर गुणलेखक म्हणून खूप चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून होताना पाहायला मिळते. सध्याच्या घडीला खूप मागणी आहे अक्षय कदमची. आणि निलेश सर आपण जर विचार केला ना तर मार्च महिना म्हटलं, एप्रिल महिना म्हटलं, मे महिना म्हटलं की नवी मुंबई नगरीमध्ये प्रीमियर लीगचं वारं वाहतं आणि प्रीमियर लीग म्हटलं की अक्षय कदमला बोलवणी असतेच. पुढचा बॉल समोर खेळलाय डाऊन द ग्राउंड. फटका जबरदस्त आहे. क्षेत्ररक्षक पोहोचतील विशाल शिंदे. एक सिंगल मिळताना पाहायला मिळते. वा, चांगली क्वालिटी क्षेत्ररक्षण. परंतु झेल सुटलेला आहे, परंतु काही धावा इथे वाचवलेल्या आहेत. क्षेत्ररक्षण करताना वेगाने आले, धावत आले, बॉलला पकडला आणि बॉलची फेकी केलेली आहे. धावसंख्या धावफलकावरती आहे 53 धावा 6 गडी बाद. षटकातले आता शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. अंतिम 2 बॉल आपल्याला पाहायला मिळत आहेत. ओव्हर पिच बॉल आहे. पुढे टाकलेला बॉल आहे. फुटवर्क नाही आहे, त्या कारणाने बॉल बॅटवरती आलेला नाहीये. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. आता शेवटचा बॉल आहे आणि टॉससाठी रिपोर्टिंग करा. दोन्ही संघांना विनंती की आजच्या दिवसातली शेवटची मॅच आणि त्याचा टॉस केला जाईल. काळेश्वरी वॉरियर्स आणि साईशा 11 आपण रिपोर्टिंग करा. आणि पहिला डाव संपलेला आहे आणि पहिल्या डावामध्ये शरीफ स्ट्रायकरच्या टीमने बॅटिंग करताना बनवलेले आहेत धावा 53. विजयासाठी बनवायच्या आहेत. पूजा एंटरप्राइजेस या टीमला धावा 54. आपण करूया टॉस मध्ये आवाज आहे संतोष देसाई सरांचा. किरण दादा वाडकर या प्लीज टॉस साठी. संदीप दादा कदम, विकास दादा या, चला या सगळी टीम आपली. प्रमोद दादा कदम या सर्वांनी या टॉस साठी चला. या संपूर्ण टीम आमचे विद्यमान अध्यक्ष वसंतदादा शिंदे यांचा संपूर्ण मित्र परिवार, पूजा एंटरप्राइजेसचे खऱ्या अर्थाने ऑफिशियली मॅनेजर ते देखील या ठिकाणी आमच्याबरोबर जोडले जातील आणि सामना महत्वाचा आहे दोन्ही टीमसाठी. काळेश्वरी वॉरियर आणि साईशा 11 असा सामना जबरदस्त पाहायला मिळेल. सूर्यकांत आडव सर यांची
एंट्री तुम्ही मैदानाच्या बाहेर पाहताय. आणि निलेश सरांनी मगाशी उल्लेख केला होता की शिस्तीचे पंच म्हणून या संपूर्ण पॅनलकडे पाहिलं जातं. सूर्यकांत आढाव सर असतील, त्याचबरोबर कल्याणी घोरपडे सर असतील, शशी साटम सर यांना आम्ही मिस करतोय आणि संपूर्ण पॅनल असेल. या प्लीज. मित्रांनो, सर्वांचंच या ठिकाणी मनापासून सहर्ष स्वागत करत आहोत. पहिला दिवस के प्रीमियर लीग 2026 पर्व क्रमांक 7चा हा संपूर्ण सोहळा आपण पहिल्या दिवसाचा पाहत आहोत. आजच्या दिवसातील शेवटची आणि अंतिम मॅच काळेश्वरी वॉरियर आणि साई साईशा 11 अशी मॅच आहे. पूजा एंटरप्राइजेसची सर्व टीम आमच्याबरोबर जोडली गेली. किरणदादा वाडकर असतील आणि त्यांचा संपूर्ण मित्रपरिवार आमच्याबरोबर या ठिकाणी जोडला गेला आहे. आणि या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आजच्या दिवसातला फायनल मॅचचा आपण टॉस करणार आहोत. काळेश्वरी वॉरियर साई साईशा 11. टॉस कोण मागेल? साई साईशा 11 कडून टॉस मागितला जाईल. जितेंद्र मोरे टॉस मागतील. किरण वाडकर यांना विनंती करूया, हवेमध्ये स्पिन करा. छापा हा कॉल आहे आणि काटा आहे, म्हणजे काळेश्वरी वॉरियरनी टॉस जिंकलाय. सागर, काय बोलतोयस, काय घेतोयस? आम्ही प्रथम क्षेत्ररक्षण घेऊ. क्षेत्ररक्षण स्वीकारण्याचं कारण काय? अजून दुपारचं सत्र आहे, त्यामुळे क्षेत्ररक्षण घेईल आणि इथे संध्याकाळच्या सत्राला पण स्कोर होतो. आपण SPL ला पण बघितलंय की चांगला स्कोर होतो, त्यामुळे ते किती धावांपर्यंत समोरच्या टीमला थांबवाल? समोरच्या टीममध्ये निखिल जाधव आहे, करण मालुसरे आहे, किशोर उतेकर आहे, 2-3 चांगले प्लेयर आहेत. आम्ही कमीत कमी रोखण्याचा प्रयत्न करू. जितेंद्र मोरेकडे जाऊया. निखिल जाधवची बॅटिंग आता आपल्याला सगळ्यांना पाहायची, म्हणजे निखिल जाधवचे आम्ही देखील सर्वजण फॅन आहोत. निखिल जाधवकडून मोठ्या खेळीची अपेक्षा आहे का? हो नक्कीच. निखिल जाधवचं पाठच्या इनिंगला काही बॅटिंग झाली नाही आहे, पण या मॅचला नक्की त्याची बॅटिंग आम्हालाही पाहायची आहे आणि तो 100% द्यायची शुभेच्छा देतो. जितेंद्र मोरे शो, जिकडे आपण पाहिलं कोपरीच्या मैदानावरती मोठे मोठे षटकार मारण्यामध्ये जितेंद्र मोरे म्हटलं की मोठे षटकार, आता इकडे जितेंद्र मोरेची गरज आहे. हो नक्कीच. चान्स भेटला तर नक्की 100%. किती षटकार मारतील जितेंद्र मोरे? जेवढे बॉल टाकतील तेवढे. सगळे षटकार. क्या बात आहे, म्हणजे मजा येईल या मॅचमध्ये. या मॅचमध्ये टॉसची माहिती अशी आहे की टीम काळेश्वरी वॉरियर टीमने टॉस जिंकलाय आणि प्रथम त्यांनी बॉलिंगचा निर्णय घेतला. ही टॉसची माहिती आहे. जाऊया कॉम्बॉक्समध्ये आणि निलेश मर्डेकर सर यांचा आवाज ऐकूया. धन्यवाद. पहिला डाव संपलेला आहे. 54 धावांची या मॅचमध्ये गरज आहे. सत्र क्रमांक 2 लावते सुरुवात. धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी आता स्ट्रायकर जोडी मैदानाच्या आतमध्ये आलेली आहे. आता या डावसंख्येचा डोलारा कशा प्रकारे सांभाळला जाईल? एका बाजूला पाठलाग आहे, दुसऱ्या बाजूला बचाव आहे. स्ट्रायकर जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी वाटचाल करत आहे. गोलंदाजी मार्गवरती षटक क्रमांक 1 साठी जिल्हा आयकॉन सावली तालुक्यातील पिंपरी गावचे ऑलराऊंडर खेळाडू राहुल वांगडे गोलंदाजी मार्गवरती येत आहेत आणि बॅटिंग मार्गवरती लाकवड गावचे आक्रमक फलंदाज प्रताप संगपाळ बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये आणि त्यांच्या सोबतीला नॉन स्ट्रायकर एंडला पंचांचा सिग्नल येतोय. मॅचला सुरुवात होते. नॉन स्ट्रायकर एंडला जिल्हा आयकॉन, तालुका पाटण आणि गाव मराठवाडी गणेश शिंदे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेले आहेत. ही स्ट्रायकर जोडी आहे. पहिला बॉल प्रगतीपथावरती येतोय. राहुल वांगडे पहिला बॉल टाकतील. पाठीमागच्या मॅचमध्ये उल्लेखनीय कामगिरी गोलंदाजीमध्ये राहुल वांगडे यांनी केली होती. याही मॅचमध्ये त्याच प्रकारचा खेळ करावा लागेल. एका बाजूला बॅटिंगमध्ये प्रताप संगपाळ बॅटिंगसाठी होतोय तयार. जो आक्रमक फलंदाज आहे लाकवड गावचा पूजा एंटरप्राइजेस या टीमला बनवायच्या आहेत धावा 54, येणारे बॉल 30. शेरियो स्ट्रायकर्सला या धावसंख्येचा बचाव करायचा आहे. राहुल वांगडे तयार. पहिला बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल लाईन मिस करून बसलेले आहेत. पहिलाच बॉल राहुल वांगडे यांनी टाकलाय डॉट. ग्लोरियस स्पोर्ट्स कडून खेळताना अनेकदा राहुल वांगडेंची कामगिरी आपण खुल्या गटात देखील पाहिली आहे आणि जिल्हा आयकॉन म्हणून खऱ्या अर्थाने राहुल वांगडेचा परफॉर्मन्स नेहमी चांगला राहिलाय. पहिला बॉल जबरदस्त टाकलाय, आलाय तो डॉट. बॉल क्रमांक 2 कमी गतीचा फुल टॉस बॉल. क्षेत्ररक्षक आहेत 38 वर्तुळाच्या आतमध्ये बॉलची फेकी करतील. फटका चांगला होता, फक्त धाव एकच मिळते. अगदी बरोबर आहे. स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता. लोअर फुल टॉस होता, फक्त बॉलला निलेश टॉस केलं होतं. त्याला झाडू स्ट्रोक देखील तुम्हाला म्हणायला काय हरकत नाही, परंतु फिल्डर त्या ठिकाणी आपण जर पाहिलं ना तर शॉर्ट स्क्वेअर गेला तिकडे होते उपलब्ध. त्या कारणाने एक सिंगल मिळताना पाहायला मिळते. कॉन्टेस्ट जबरदस्त आहे. जिल्हा आयकॉन समोर आहे. गणेश शिंदे
म्हटलं की सर्वाधिक मागणी असणारा खेळाडू गणेश शिंदे याचा जिल्हा आयकॉन म्हणून पश्चिम महाराष्ट्रामध्ये राहिलाय. दुसऱ्या बाजूला जावली एक्सप्रेस, जावलीची खऱ्या अर्थाने रन मशीन आणि एक जबरदस्त कंप्लीट बॉलर म्हणून राहुल वांगडेकडे पाहिलं जातं. पुढचा बॉल, पहिल्या बॉलवरती जोरात मारण्याचा प्रयत्न केला, ऑस्टमच्या बाहेर बॉल जातोय. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. त्याचबरोबर किरणबाई शिंदे पालीचे सुपुत्र या ठिकाणी उपस्थित राहत आहेत, त्यांचं देखील मनापासून सहर्ष स्वागत करूया. निलेश सर, गणेश शिंदे विरुद्ध राहुल वांगडे, सर्वोत्कृष्ट खेळ दोघांकडून पाहायला मिळेल का? निश्चित, कारण दोन्ही खेळाडू ऑलराऊंडर आहेत. एका बाजूला जावली तालुक्यामध्ये नावलौकिकता असणारा राहुल वांगडे, तर एका बाजूला पाटण तालुक्यामध्ये नावलौकिकता असणारा खेळाडू म्हणजे गणेश शिंदे. असं बॅटल तुम्हाला पाहायला मिळेल. दोन्ही खेळाडू ऑलराऊंडर आहेत. बॉल क्रमांक आता प्रगतीपथावरती येतोय 4था. कमी गतीचा बॉल ऑन साईडला टर्न केलाय. खेळाडू आहेत, पुन्हा एकदा बॉलवरती येतील. सिंगल धावी ते प्राप्त होईल. निलेश सर, एखादं अगदी नाणं मैदानावरती ठेवावं आणि त्या नाण्यावरती अगदी वारंवार त्याच नाण्यावरती टप्पा टाकावा अशी गोलंदाजी राहुल वांगडेकडून पाहायला मिळते. रूम दिला जात नाही जास्तीचा आणि त्या कारणाने की काय बॅट्समनला अधिकचे स्ट्रोक खेळता येत नाही. ही खासियत आहे निलेश सर राहुल वांगडेची. निश्चित राहुल वांगडे यांनी दिशेवरचं नियंत्रण, टप्प्यावरचा ताबा चांगला ठेवलाय. आता आक्रमण करण्याचा प्रयत्न, बॅक टू द बॉलर खेळलेला स्ट्रोक, मिड ऑफला खेळाडू आहे. सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे प्राप्त होईल. सिंगल येते आणि सिंगल येत असताना धावफलकावरती 3 धावसंख्या स्कोरबोर्डवरती लागताना पाहायला मिळते. आणि निलेश सर, उगाच आपण म्हणत नाही, उगाच जिल्हा आयकॉन म्हणून तिकडे तुमची वर्णी लागत नाही. बॅटिंग असेल, बॉलिंग असेल, 8ही जे आयकॉन इकडे खेळताना पाहायला मिळतात. अप्रतिम कामगिरी करताना सकाळपासून प्रत्येक आयकॉन पाहायला मिळालाय. कारण हा एक प्लॅटफॉर्म आहे. इथे जर तुम्ही चमकला, इथे जर तुम्ही चांगला खेळात, तर येणाऱ्या पुढच्या स्पर्धांमध्ये तुम्हाला आयकॉन म्हणून अनेक स्पर्धेमध्ये खेळण्याची संधी मिळू शकते. त्यामुळे तुम्हाला या प्रीमियर लीगमध्ये चांगला खेळ करावा लागेल. आणि ही अशी प्रीमियर लीग आहे ज्यांनी पहिल्यांदा आयकॉन, जिल्हा आयकॉन फॉर्मॅट राबवलेला आहे. उजव्या स्ट्रीच्या बाहेरचा असणारा बॉल आणि इथे बॉल डॉट आलेला. आणि बऱ्याचशा खेळाडूंना उत्कंठ असं की मला KSK प्रीमियर लीग जिल्हा आयकॉन म्हणून खेळायचं आहे. आणि राहुल वांगडे आज गणेश शिंदे पुन्हा एकदा खेळत आहेत. अगदी बरोबर आहे. म्हणजे जिल्हा आयकॉन या संकल्पनेबद्दल चर्चा होतोय, परंतु इक्वेशन एकदा आपण प्रेक्षकांना सांगूया. कारण ज्या पद्धतीने आपण हा सामना चाललाय, पहिल्या षटकामध्ये राहुल वांगडेची जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. 24 बॉल 51 धावांची गरज आहे. जसं निलेश सर तुम्ही म्हटलं ना, तुम्ही जर इकडे चमकला ना तर तिकडे तुम्हाला वारंवार जिल्हा आयकॉन म्हणून बोलवलं जाईल. परंतु जिकडे तुमचा पाया आहे, म्हणजे असोसिएशनच्या 1-11 क्रिकेटमध्ये तुम्ही परफॉर्मन्स करा, तुम्ही तालुक्याच्या प्रीमियर लीगमध्ये खेळाल, तालुक्याच्या प्रीमियर लीगमध्ये परफॉर्मन्स केला तर तुम्ही सातारा प्रीमियर लीगच्या प्लॅटफॉर्मला खेळाल, आणि सातारा प्रीमियर लीगच्या प्लॅटफॉर्मला तुम्ही जर परफॉर्मन्स केला ना तर तुम्ही पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीगमध्ये खेळाल. आणि या सातारा आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये तुम्ही जर चमकला ना तर खुल्या गटातील अनेक संघांचे दरवाजे तुमच्यासाठी खुले असतील. परंतु तुम्हाला परफॉर्मन्स केल्याशिवाय कोणतीही हे नाहीये, परफॉर्मन्स तुम्हाला द्यावा लागेल तर आणि तरच तुम्हाला खुल्या गटाचं क्रिकेट देखील खेळता येईल. परंतु इकडे मात्र चमकावंच लागेल. निश्चित आता पहिल्या ओव्हरमध्ये अवघ्या 3च धावा आलेल्या आहेत. पॉवर प्लेमध्ये जकडून ठेवले, बांधून ठेवलेलं आहे. पहिलं षटक राहुल वांगडे यांनी कात कसरीचं टाकलेलं आहे. आता समीकरण बदलतंय का, तर हो बदलतंय. आता येणारे 24 बॉल 51 धावांची गरज आहे. आणि गोलंदाजी मार्कवरती एका युवा खेळाडूला गोलंदाजी मार्कवरती बोलवलेलं आहे. अक्षय भिल्लारे एक युवा खेळाडू आहे. पाठीमागच्या मॅचमध्ये चांगला खेळ केलाय. बॅटिंगमध्ये लाकवडगावचा प्रताप संगपाळ आज मोठ्या फटक्यांसाठी तो झगडतोय मैदानाच्या आतमध्ये. परंतु गुणवत्ता आहे, क्षमता आहे, प्रतिभा आहे, चांगला खेळ करावा लागेल. उजव्या स्ट्रीच्या बाहेरचा बॉल, वाईड लाईनला पकडून टाकलेला बॉल. पंच वळतायत, सांगतायत की हा वाईट बॉल आहे, पुन्हा टाकावा लागेल. अगदी बरोबर आहे, वाईड आहे. तुम्हाला हा बॉल पुन्हा टाकावा लागेल. अक्षय बिलारे मॅन फ्रॉम कोंडोशी आपल्याला पाहायला मिळते. रिप्ले टेलिकास्ट दाखवलाय 22 या टेनिस क्रिकेट वाहिनीने. निलेश सर, अनेक असे रील स्टार आहेत, ते रील स्टार या मैदानावरती उपलब्ध आहेत आणि ते देखील रील्स करतायत. पुढचा बॉल अक्षय बिलारे अगदी अवे फ्रॉम द बॉडी खेळलाय. तिकडे क्षेत्ररक्षक आहेत आणि बॉल जाईल निघून सरळ सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. वापर केला, गोलंदाजाच्या वेगाचा वापर केला, बॉलला कट केला आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे फरार झाला. सरळ 4 धावांसाठी या डावातला पहिला चौकार आलेला आहे. धावसंख्येचा पाठलाग करताना टीम पूजा एंटरप्राइजेस या टीमसाठी लाकवडगावच्या प्रताप संगपाळ यांच्या बॅटमधून हा चौकार आलाय. चौकार येताना पाहायला मिळतंय. आसिफबाई सय्यद यांचं या ठिकाणी आम्ही मनापासून सहर्ष स्वागत करत आहोत. त्याचबरोबर
किरणबाई शिंदे पाली आपलं देखील मनापासून सहर्ष स्वागत करत आहोत. वेलकम, सुस्वागतम, सुस्वागतम. अक्षय भिलारे पुन्हा एकदा निघतायत प्रताप संगपाळ यांच्यासाठी. हा बॉल लोअर फुल टॉस, त्याला देखील त्या ठिकाणी खेळलंय. आपण जर पाहिलं तर बॅकवेट पॉइंटला बॉल निघून जाईल पाठीमागे. तिकडे प्रयत्न कमी पडले, बॉल निघून चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. प्रताप संगपाळ यांची टिपिकल बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. हा दुसरा चौकार आलेला आहे. हाही बॉल शरीरापासून दूर होता, गॅपमध्ये ढकलला. या बॉलच्या पाठीमागे धाबा मिळालेला आहे 4. आणि आता प्रताप संगपाळ यांचा मनोबल वाढला असेल. 5च बॉल खेळलेले आहेत, 10 धाबा बनवलेले आहेत आणि षटक क्रमांक 2चा खेळ सुरू आहे. कोंडोशी गावचे एक युवा टॅलेंट अक्षय भिलारे पुन्हा तयार. यावेळेस इनसाइड आउट, काय फटका खेळलाय. एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्रा पॉवर लावली. एक टप्पा घेत बॉल सीमारेषेच्या पलीकडे चाललाय प्रताप संगपाळ यांचा. क्वालिटी 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 चौकार. थँक्यू. आलेला एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्रा ऑर्डिनरी फटका खेळला आणि बॉल पाठवला सीमारेषेच्या पलीकडे. पुन्हा एकदा या फटक्याची क्रिया आपण पाहूया. एक पाय पुढे काढला आणि पाय खोदून काढलेला हा बॉल होता. एक्स्ट्रा कव्हरला बॅकअपसाठी खेळाडू नव्हते आणि त्यानंतर हा बॉल पाठवला सीमारेषा पार. धावा मिळत आहेत पूजा एंटरप्राइजेस या टीमला 4. चांगली बॅटिंग प्रताप संगपाळ आता मैदानाच्या आतमध्ये करताना पाहायला मिळतात. अक्षय भिलारे यांच्यावरती आक्रमण करताना प्रताप संगपाळ. यावेळेस अगदी बॉडी लाईन वरती हा बॉल पाहायला मिळतोय, परंतु एक सिंगल मिळेल का? हो, इकडे बालंबार बचावलेत प्रताप संगपाळ. अक्षय भिलारेंना जर बॉल भेटला असता तर नक्की इकडे प्रताप आउट होऊ शकले असते निलेश सर. निश्चित कलेक्शन चांगलं होऊ शकलं नाही. ज्या प्रकारची फेक आली होती अक्षय भिलारे यांच्याकडे आणि इथे प्रताप संगपाळ हे बालंबाल बचावलेत असं म्हणायला काही हरकत नाही, कारण डेंजरस एंडला धावले होते आणि प्रताप संगपाळ यांची बॅट तडपलेली आहे. आज गणेश शिंदे शांत आहेत मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक 2चा खेळ सुरू आहे. धावसंख्या 17 आहे. 4 बॉलचा खेळ संपलाय. बरेचसे बॉल अक्षय भिलारे यांनी महागडे टाकलेले आहेत, परंतु एका बाजूला आता गणेश शिंदे एक महत्वपूर्ण विकेट आहे या मॅचची. हो, अगदी बरोबर आहे. गणेश शिंदे यांच्या बॅटमधून तो त्यांचा बैठकचा जो ट्रेडमार्क स्ट्रोक आहे तो कधी येतोय प्रेक्षक वाट बघत असतील. कारण पश्चिम महाराष्ट्रामध्ये टेनिस बॉल क्रिकेटची बैठक सर्वोत्कृष्ट कोण मारतात तर ते नाव आहे गणेश शिंदे. हा बॉल अक्षय भिलारे निघालेत. अबे फ्रॉम द बॉडी टाकण्याचा प्रयत्न. इथे पंच आमच्याकडे ओळतायत, सांगतायत इट्स अ वाईट बॉल. आज अक्षय भिलारे जी गोलंदाजी करतायत ना ती शरीरापासून दूर करतायत, म्हणजे वाईड लाईनला पकडून गोलंदाजी करण्याचा प्रयत्न अनेक वेळा अक्षय भिलारे यांनी याच ओव्हरमध्ये केलेला आहे. आणि या बॉलच्या पाठीमागे पंचांनी सांगितलं की खेळण्याच्या आवाक्या बाहेर आहे, हा बॉल पुन्हा टाकावा लागेल. अगदी बरोबर आहे. जो निलेश सर तुम्ही अभ्यास करताना तो अभ्यास केल्यानंतर त्याच गोष्टी तुम्हाला तिकडे करणं गरजेचं असतं. ते अक्षय भिलारे मैदानाच्या आतमध्ये करतायत. डाऊन द ग्राउंड फटका समोर खेळलाय. गणेश शिंदे टिपिकल स्ट्रोक समोर खेळेला, आकाशाची उंची मोजणारा लॉंग अँड स्ट्रॉंग षटकार. कडकडाट केलेला आहे या बॉलवरती. बॉल पाठवला सीमारेषेच्या पलीकडे. या बॉलची उडान गणेश शिंदे यांचा होता. टीम पूजा एंटरप्राइजेस या टीमसाठी 6चा लगान लॉंग ऑन क्लिअर करणारा आणि धावसंख्येचा पाठलाग करताना आलाय गणेश शिंदे यांच्या बॅटमधून मोठा टोला. षटकातला शेवटचा बॉल बाकी आहे. या ओव्हरमध्ये कोंडोशी गावच्या अक्षय भिलारे यांनी ओसांडून धावा 21 खर्च केलेले आहेत आणि शेवटचा बॉल बाकी आहे. जबरदस्त बॅटिंग निलेश सर. मैदानाच्या आतमध्ये दोन्ही फलंदाज तुम्हाला पाहायला मिळतात. म्हणजे गणेश शिंदे पहिल्या मॅच मध्ये चालले नव्हते, त्या कारणाने गणेश शिंदे पुढच्या 2 मॅच मध्ये चालणार नाहीत असं नाही होत मित्रांनो. उगाच का जिल्हा ऐकून म्हणून त्यांना तिकडे सर्वाधिक मागणी असते. आणि गणेश शिंदे स्वाभाविकच निलेश सर या मॅच मध्ये जबरदस्त बॅटिंग करणार होते आणि त्यांना सूर गवसलाय. जबरदस्त स्ट्रोक केला आणि प्रेक्षकांची मन जिंकणारी बॅटिंग आता गणेश शिंदे मैदानाच्या आतमध्ये करतायत. निश्चित एका बाजूला आता अक्षय भिलारे यांनी शेवटच्या बॉलवरती कमबॅक करावं लागेल. प्रत्येक वेळेस सुरुवात ही जीवनात शून्यामधून नसते तर कधी कधी अनुभवातून असते आणि अक्षय भिलारे यांना तो अनुभव कृतीमध्ये आणावा लागेल. वॅगन व्हील म्हणजे कोणत्या दिशेला फटके खेळलेत गणेश शिंदे यांनी तो 22 यार्ड क्रिकेट लाईव्हने दाखवलेला आहे. काय फटका खेळलाय. आयुर्वेदिक वनस्पती आहे मुळा आणि गणेश शिंदेचा फटका आहे नादखुळा. बॉल सीमारेषा पार षटकार.
ते फायनल मध्ये 2 षटकार ठोकले होते आणि त्याच्यातील एका षटकाराची झलक मात्र के प्रीमियर लीग सीझन 7 मध्ये गणेश शिंदे निलेश सर दाखवताना पाहायला मिळतात. काय फटका होता. अगदी ऑफ साईडचा बॉल ऑन साईडला ज्या पद्धतीने खेचून मारतात आणि संघ मालक त्या ठिकाणी तुम्ही पाहताय वसंतदादा शिंदे असतील, महेश शिंदे तिकडे तुम्हाला पाहायला मिळतात, अनिल शिंदे तिकडे टीम बरोबर आहेत आणि संपूर्ण डगआउट आपण जर पाहिलं ना तर पूजा एंटरप्राइजेसचा पाहायला मिळतोय आणि आता खुश आहेत निलेश सर. प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती खुशी आणली आणि ती खुशीचं कारण आहे गणेश शिंदे मैदानाच्या आतमध्ये तुफान बॅटिंग करतायत. निश्चित एका बाजूला सुनामी तर एका बाजूला ज्वालामुखी असा उद्रेक झालेला आहे, परंतु एका बाजूला आता शरीयू स्ट्रायकर्सला या मॅच मध्ये यायचं आहे तर चांगली गोलंदाजी करावी लागेल. अद्यापही विकेट मिळाली नाहीये. शरीयू स्ट्रायकर हा संघ विकेटच्या शोधामध्ये आहे आणि त्याच वेळेस मात्र सालोशी गावाचा ऑलराऊंडर खेळाडूचा पर्याय निवडलाय. नवनीत चव्हाण यांना आज नावाप्रमाणे गोलंदाजी करावी लागेल, कारण हा एक असा सालोशी गावचा ऑलराऊंडर खेळाडू आहे जो चांगली कामगिरी करू शकतो आणि आज करावी लागेल. अगदी बरोबर आहे. नवनीत समान आता कमबॅक करावा लागेल या मॅच मध्ये शरीयू स्ट्रायकर्सला. हा फटका ऑन द राईट समोर खेळण्याचा प्रयत्न केलाय. सी कॉर्नरला क्षेत्ररक्षक येतील, हातातून बॉल सटकला नीरज यांच्या. बॉल जाईल सीमारेषेच्या पलीकडे. इकडे नशिबाची साथ देखील पूजा एंटरप्राइजेसला आहे. नशिबाची साथ इकडे प्रतापला आहे. बॉल सीमा पार येतोय चौकार. सुटलेला आहे आणि सर्वच गोष्टी जर आता आपण पाहिल्यानंतर शरीयू स्ट्रायकरच्या सर्व गोष्टींमध्ये आपण चर्चा जर केली ना तर सर्व गोष्टी अंगाशी येत आहेत, सर्व गोष्टी उलट्या होत आहेत. बॉलर तयार. हो, चांगला बॉल टाकलेला आहे. काय बॉल टाकलाय, परंतु अखेरकार बॉल चाललाय सीमारेषा पार. फटका जर आपण पाहिला ना तर अगदी बॅटची कडा लागली आणि प्रताप संकपांच्या अगदी 2 पायाच्या मधून बॉल लॉंग स्टॉपला नॉन स्टॉप तिकडे गेलाय. म्हणजे नशिबाची परिपूर्ण साथ आहे आज प्रताप संकपाळला. आणि ज्या पद्धतीने बॅटिंग चालली मागच्या बॉलवरती तिकडे निलेश सर झेल सुटला. या बॉलवरती ते आपण पाहिलं तर वारंवार वाचले तिकडे आणि धावसंख्या अगदी वेगाने पुढे चालले. 34 वरती जाऊन पोहोचले. आता एका बाजूला शरीयू स्ट्रायकर्सला प्रयत्नांची उंची मोठी ठेवावी लागेल. नवनीत चव्हाण पुन्हा तयार. हा बॉल पाठवला मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे. सरळ 6 धावेंसाठी मोठ्या फटक्यांचा कडकडाट, विजेसारखी लकलकणारी बॅटिंग लाखवडचा प्रताप संकपाळ करतोय. काय बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. रिप्ले टेलिकास्ट तुम्ही पाहू शकता 22 या टेनिस क्रिकेट वाहिनीच्या माध्यमातून. फटका जबरदस्त होता. हा बॉल तुम्ही पाहू शकता. ऑफस्टोनच्या बाहेर टाकलेला बॉल पिकअप केला. पिकअप स्ट्रोक म्हणायला हरकत नाही. बॉलकडे पाहिलं देखील नाही. बॉल सरळ निघून चाललाय डीप मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांसाठी येतोय सिक्सर. नवनीत चव्हाण पुन्हा तयार. राईट आर्म राऊंड द विकेट. हाई बॉल ऑन साईडलाच खेळलेला आहे, परंतु यावेळेला खेळाडू आहेत. बॉल फील्ड करतील, बॉलची फेकी करतील, तोपर्यंत एकच धाव इथे प्राप्त होईल. दोन्ही बाजूने आता आक्रमण निलेस सुरू आहे. एका बाजूला जिल्हा आयकॉन गणेश शिंदे ज्या पद्धतीने बॅटिंग करतायत, दुसऱ्या बाजूला प्रताप संकपाळ 11 बॉल 30 वरती खेळतायत. गणेश शिंदे अँकर रोल मध्ये आपल्याला पाहायला मिळतात, परंतु ते देखील आता कुठे थांबणार आहेत. सेट झालेत मैदानाच्या आतमध्ये आणि अगदी बॉलरची लाईन लेंथ बिघडवण्याचं काम तिकडे सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. येतोय तो आणखी एक डॉट बॉल. अशाच प्रकारची गोलंदाजी करावी लागेल. आता 13 बॉल 9ची गरज आहे. असं म्हणतात मावळणारा सूर्य हा पुन्हा उगवतो आणि परिस्थिती बदलते. शरीयू स्ट्रायकरची परिस्थिती बदलेल का हेच पाहावं लागेल, कारण आता बॉल जास्त आणि धावा कमी आहेत. षटकातला शेवटचा बॉल आहे आणि अद्यापही टीम शरीयू स्ट्रायकरचा विकेट मिळालेली नाहीये. पायांचा वापर केलाय, बॉल हवेत उभा राहिलाय, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आणि फलंदाज गणेश शिंदे 13 धावा बनवून इथे माघारी. थँक्यू सो मच. रोशन महात्रे यांच्या माध्यमातून अप्रतिम संगीत वाजवलं जात आहे, त्यांचं देखील कौतुक करावं लागेल. आजच्या दिवसामध्ये आपण जर पाहिलं तर सकाळचं सत्र प्रमुख पाहुण्यांची खऱ्या अर्थाने रेलचेल पाहायला मिळाली. प्रमुख पाहुण्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी ASK प्रीमियर लीग सीझन क्रमांक 7चा उद्घाटन सोहळा संपन्न झाल्यानंतर एक उत्कृष्ट क्रिकेट आपल्याला, एक जबरदस्त क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं. मुख्य व्यासपीठ त्या ठिकाणी दाखवलं जात आहे.
KSKचे माजी अध्यक्ष विकासभाई कदम, त्याचबरोबर आपण विजयदादा शिंदे यांना देखील पाहू शकता. पूजा एंटरप्राइजेसची संपूर्ण टीम आज आहे. किरणदादा वाडकर यांचं देखील कौतुक करावं लागेल, कारण अगदी आपले वसंतदादा शिंदे यांच्या पाठीमागे अगदी सक्का भाऊ म्हणून ते अगदी बिझनेसमध्ये देखील उभे आहेत. आणि त्या कारणाने ज्या ज्या वेळेस पूजा एंटरप्राइजेसच्या ऑफिसमध्ये निलेश सर तुम्ही जाल ना, त्यावेळेस तुम्ही किरण वाडकर हे नेहमी तिकडे तुमची विचारपूस करतात, पाणी असेल त्याने काही सगळ्या गोष्टीची. त्यामुळे पूजा एंटरप्राइजेसचा सर्व कारोबार कोण सांभाळत असेल ना, तर ते किरण वाडकर या ठिकाणी सांभाळतात. आणि तेच तुम्ही मुख्य व्यासपीठावरती स्क्रीनवरती पाहू शकता. अगदी स्मित हास्य तुम्ही पाहू शकता विजयदादा शिंदे यांचं, कारण संघ जबरदस्त खेळतोय आणि ज्यावेळेस संघ मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळतो त्यावेळेस संघ मालकाच्या चेहऱ्यावरचे हावभाव स्मित हास्य होणं अगदी स्वाभाविक आहे. आणि या गोष्टी सर्वजण आपण 22 या टेनिस क्रिकेट वाहिनी टिपण्याचा प्रयत्न देखील तिकडे केला जातोय. आता शेवटचे 12 बॉल बाकी आहेत आणि 12 बॉलमध्ये विजयासाठी बनवायचे आहेत. 11 बॉल 9चं टार्गेट शिल्लक आहे आणि ओव्हर नंबर आता 4 साठी गोलंदाजी मार्गवरती कुणाला बोलवलेला आहे. सिंदीगावचे एक युवा खेळाडू नीरज मोरे गोलंदाजी मार्गवरती येतात आणि बॅटिंगसाठी प्रताप संगपाळ स्ट्रायकरला तयार. हा बॉल जागेवरतूनच खेळलेला आहे. क्षेत्ररक्षक वेगाने बॉलवरती येत आहेत. सिंगल धाव इथे प्राप्त होईल या बॉलच्या पाठीमागे. प्रताप सांगपाळची जबरदस्त बॅटिंग निलेश सर तुम्ही पाहताय. पहा, वेळ बदलायला वेळ लागत नाही, स्पर्धा बदलायला वेळ लागत नाही. सातारा प्रीमियर लीगमध्ये प्रताप सांगपाळ स्ट्रगल करत होता. एका मॅचमध्ये तर 5 बॉलमध्ये 0 धावा करत तो आउट देखील निलेश सर सातारा प्रीमियर लीगमध्ये झाला होता. परंतु नवीन स्पर्धा आली आणि नवीन स्पर्धामध्ये प्रताप सांगपाळच्या बॅटिंगचा जलवा आपण सर्वजण पाहतोय. पुढचा बॉल, ओहो, वेगळा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि शिवाजी चव्हाण यांच्यासाठी निलेश सर जाणले जातात, परंतु एक सिंगल येताना पाहायला मिळते 22 स्वरूपामध्ये. निश्चित आपलं आयुष्य, वर्तमान, भविष्य आणि भूतकाळ या 3 गोष्टींभोवती फिरतं. तुम्ही पाठीमागे तुमच्याबरोबर काय घडलं याचा विचार करून चालत नाही. तुम्हाला पुढे काय चांगलं करायचं आहे ना, याचाच प्रयत्न करावा लागेल आणि आज प्रताप संगपाळ यांनी तेच केलंय. आज टीम शेड्यूल स्ट्रायकरलाही तेच करावं लागेल. पाठीमागच्या 3 ओव्हरमध्ये काय घडले त्यापेक्षा इथून पुढे 2 ओव्हरमध्ये चांगलं काय करता येईल याचा प्रयत्न करावा लागेल. अगदी बरोबर आहे. पायात टाकलेला बॉल मिनी हेलिकॉप्टर स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केलाय. एक कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न आणि इथे 2 धावा कंप्लीट की काय हे पाहावं लागेल. शिवाजी चव्हाण पहा कशा जबरदस्त धाव घेतले त्यांनी, परंतु निलेश सर एक विशेष पाहुणे या ठिकाणी या स्पर्धेला भेट देत आहेत. खऱ्या अर्थाने KSKचे लेजेंडरी क्रिकेटर म्हणून त्यांच्याकडे आम्ही नेहमी पाहतो. महाबळेश्वर आणि जावलीचं क्रिकेट ज्यांनी गाजवलंय खऱ्या अर्थाने, KSK महाबळेश्वरचे माजी अध्यक्ष आमचे प्रकाश माने साहेब या ठिकाणी उपस्थित राहत आहेत. प्रकाश माने साहेबांना मी विनंती करतो की सर आपण मुख्य व्यासपीठावरती या. गाडवली गावचे सुपुत्र प्रकाश दादा माने प्लीज मुख्य व्यासपीठावरती या. संतोष दादा यांचं देखील या ठिकाणी शुभागमन होत आहे. वाळणे गावचे सुपुत्र आमचे जिगरी मित्र आहेत, ते देखील या ठिकाणी उपस्थित राहत आहेत. माजी सचिव KSK महाबळेश्वर त्यांचं देखील या ठिकाणी शुभागमन होत आहे. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम. प्रकाश दादा माने, संतोष दादा यांचं शुभागमन होत आहे KSKच्या स्पर्धेसाठी. हे KSKचे सगळे खेळाडू आहेत, मान्यवर आहेत आणि त्यांचं देखील आम्ही मनापासून सहर्ष स्वागत करत आहोत. वेलकम, सुस्वागतम. किरण शिंदे पाली हे देखील या ठिकाणी उपस्थित राहत आहेत, त्यांचं देखील मनापासून सहर्ष स्वागत. या प्लीज मुख्य व्यासपीठावरती बसा आणि क्रिकेटचा आनंद घ्या. 8 बॉल 6ची गरज आहे. 1 धाव शॉर्ट आहे आणि ती स्कोर बोर्डमध्ये आपण या ठिकाणी एकच धाव घेऊया असं या ठिकाणी पंच कळवत आहेत. 8 बॉल 6 धावांची गरज आहे. एका बाजूला गोलंदाजी मार्गवरती नीरज मोरे आहे, पुन्हा तयार होतील. चांगली भेदकता दाखवावी लागेल. हेलिकॉप्टर स्ट्रोक, हेलिकॉप्टरचं उड्डाण सीमारेषेच्या पलीकडे. वाढदिवसाला कापतात केक आणि प्रताप संगपाळचा फटका आहे. नंबर 1 बॉल सीमारेषा पार, मॅच फिनिश करून गेलाय. अगदी बरोबर आहे निलेश सर. पुष्पा फिल्म आली होती आणि त्याचा एक डायलॉग खूप फेमस झाला होता, झुकेगा नाही ठोकेगा साला. षटकार प्रताप संगपाळची. वॉट अ बॅटिंग, जबरदस्त फलंदाजी आणि नो डाऊट मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण देणार आहोत. ज्यांनी 15 चेंडूमध्ये 38 धावा केल्या, प्रताप संगपाळ ठरतायत मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्यांना जाईल. प्रताप दादा या मुख्य व्यासपीठावरती. आयोजन कमिटीचे सर्व सदस्यांना देखील मी विनंती करतो की सर्वांनी मुख्य व्यासपीठावरती या. गणेश शिंदे यांच्यासाठी 500 रुपयाचा पुरस्कार येतोय संघ मालकांच्या माध्यमातून. त्याचबरोबर प्रताप संगपाळ यांच्यासाठी देखील पुरस्कार येतोय 500 रुपयाचा संघ मालकांच्या माध्यमातून. पूजा एंटरप्राइजेस, विजयदादा शिंदे आणि वसंतदादा शिंदे यांच्या माध्यमातून हे पुरस्कार आहेत. 2 पैकी 2 सामने आपण जिंकलेत.
वसंतदादा मुख्य व्यासपीठावरती या काही विशेष सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. वसंतदादा आपण या. चला पुढच्या दोन्ही टीमला मी विनंती करू की आपण लगेच तयार व्हा. आपण मॅचला देखील सुरुवात करणार आहोत. चला आपण प्रथमतः सन्मान करूया. प्रथमतः KSK महाबळेश्वर क्रिकेट असोसिएशनचे माजी अध्यक्ष, जावली महाबळेश्वरचं क्रिकेट ज्यांनी गाजवलं, खऱ्या अर्थाने क्रिकेटचा आमचा संपूर्ण प्रवास पाहिला तर या प्रवासामध्ये ॲज अ मार्गदर्शक भूमिका म्हणून ज्यांची नेहमी आमच्यासाठी महत्त्वाची राहिली अशा आमच्या सर्वांचेच लाडके प्रकाशजी माने साहेब यांना प्रथमतः आपण सन्मानित करूया. मी विनंती करतो वसंतदादा शिंदे आपल्याला विनंती करतो आपण प्रकाश माने एक लेजेंडरी क्रिकेटर आणि KSK महाबळेश्वरचे माजी अध्यक्ष यांना आपण करूया मुख्य व्यासपीठावरती सन्मानित. फोटोग्राफरला विनंती करूया या प्लीज. प्रथमतः आपण प्रकाशजी माने साहेब यांना या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती सन्मानित करत आहोत. KSK महाबळेश्वरचे माजी अध्यक्ष, त्याचबरोबर महाबळेश्वर आणि जावली तालुक्याचे लेजेंडरी क्रिकेटर, आमच्या सर्वांचेच मार्गदर्शक प्रकाश माने यांना आपण सन्मानित करत आहोत. त्यानंतर KSK महाबळेश्वरचे माजी सचिव, आमचे लाडके मित्र संतोष दादा यांना देखील आपण मुख्य व्यासपीठावरती सन्मानित करत आहोत. विनोद या आपल्या शुभ हस्ते आपण आमचे लाडके मित्र संतोष दादा यांना देखील आपण सन्मानित करत आहोत. वाळणेगाव म्हटलं की मित्र आणि मित्र म्हटले की वाळणेगाव. अनेक मित्र वाळणेगावातले असे आहेत की खऱ्या अर्थाने त्यांच्या आठवणी नेहमी येतात. स्वर्गीय किरण यांना मी भरपूर मिस करतोय कारण तो देखील खेळाडू, प्रत्येकाच्या मनावरती राज्य करणारा खेळाडू होता, पण तो आपल्यामध्ये नाहीये. किरण दादा शिंदे यांना देखील आपण मुख्य व्यासपीठावरती सन्मानित करूया. सगळे सन्मान आपण घेऊया. विनोद भाई या. किरणदादा शिंदे यांना आपण मुख्य व्यासपीठावरती सन्मानित करत आहोत. पुढील सन्मान आम्ही मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. आमचे लाडके मित्र आसिफ भाई यांचा देखील विशेष सन्मान त्या ठिकाणी करत आहोत. मी माजी अध्यक्ष विकासभाई कदम यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपले लाडके मित्र आसिफ भाई यांचा सन्मान आपण करत आहोत. त्यानंतर आपण सूरजदादा धनावडे यांना देखील मुख्य व्यासपीठावरती सन्मानित करत आहोत. आसिफ भाई क्रिकेट प्रेमी आहेत आणि खऱ्या अर्थाने पूजा एंटरप्राइजेस या संघासाठी सपोर्ट करण्यासाठी इकडे आलेले आहेत. महाबळेश्वर स्पोर्ट्ससाठी टी-शर्ट स्पॉन्सर केलेत आसिफ भाईनी, थँक्यू सो मच. पुढील सन्मान सूरज धनावडे यांना देखील मुख्य व्यासपीठावरती सन्मानित करूया. विजूबाई या आपल्याला विनंती आहे. मॅचला देखील सुरुवात होईल. त्याचबरोबर संदीप दादा कदम यांचा देखील एक विशेष सन्मान केला जाईल. विनोदबाई घ्या. संदीप दादा कदम यांना देखील आपण मुख्य व्यासपीठावरती सन्मानित करणार आहोत. संपूर्ण या क्रिकेट स्पर्धेसाठी विशेष सहकार्य नाश्त्याची सोय त्यांच्या माध्यमातून करण्यात आले. संदीप दादा आपला देखील एक विशेष सन्मान त्या ठिकाणी केला जातोय. अक्षय कदम यांना मी विनंती करतो की आपण प्लीज फोटोग्राफ्स घ्या. तदनंतर पूजा एंटरप्राइजेसचे खऱ्या अर्थाने मॅनेजर आमचे किरणदादा वाडकर यांचा देखील एक विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही करत आहोत. पूजा एंटरप्राइजेसचे मॅनेजर किरण वाडकर यांना देखील मुख्य व्यासपीठावरती सन्मानित करत आहोत. सोपान मोरे या प्लीज आपल्या शुभ हस्ते किरण दादा वाडकर यांना देखील आपण मुख्य व्यासपीठावरती सन्मानित करत आहोत. त्याचबरोबर प्रमोद दादा कदम यांचा देखील सन्मान या ठिकाणी केला जातोय. प्रमोद दादा प्लीज या. मॅच सुरू करा प्लीज. प्रमोद दादा कदम आपला देखील एक विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. फोटो घ्या प्लीज. अक्षय. प्रमोद दादा कदम यांचा देखील एक विशेष सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. प्रमोद दादा कदम यांचा देखील एक विशेष सन्मान या ठिकाणी केला जाईल. त्याचबरोबर संदीप दादा कदम यांचा देखील एक विशेष सन्मान केला जाईल.
विकासदादा गुजर यांचा देखील एक विशेष सन्मान आपण करणार आहोत. ज्या मान्यवरांची नामोल्लेख या ठिकाणी आम्ही करतोय त्यांना विनंती आहे आपण मुख्य व्यासपीठावरती या. आपल्या सर्वांचे विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही करत आहोत. संदीप दादा यांचा देखील विशेष सन्मान या ठिकाणी आपण करत आहोत. मी सोपानजी मोरे यांना विनंती करतो, संदीप दादा या. विकास दादा आपण देखील या, आपला देखील विशेष सन्मान या ठिकाणी करत आहोत. पूजा एंटरप्राइजेसचे विकास दादा यांचा देखील विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करत आहोत. KSK प्रीमियर लीग 2026 पर्व क्रमांक 7 मध्ये आलेले आमचे सर्व प्रमुख पाहुणे, प्रमुख अतिथी या सर्वांचाच या ठिकाणी विशेष सन्मान संपूर्ण आयोजन कमिटीच्या माध्यमातून आपण करत आहोत. प्रताप सांगपाळ यांना विनंती आहे मॅन ऑफ द मॅच स्वीकारण्यासाठी आपण मुख्य व्यासपीठावरती या. चला, इथून पुढे मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल. प्रताप सांगपाळ या प्लीज. मी विनंती करतो KSK महाबळेश्वर क्रीडा प्रतिष्ठानचे माजी अध्यक्ष आणि महाबळेश्वर जावली तालुक्यातील एक नामवंत खेळाडू प्रकाशदादा माने आणि त्याचबरोबर आमचे वाळण्याचे सुपुत्र संतोष दादा या दोघांच्या शुभहस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण मुख्य व्यासपीठावरती देत आहोत. या प्रताप सांगपाळ या. मॅन ऑफ द मॅच प्रकाश दादांना विनंती करतो, दादा या. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण मुख्य व्यासपीठावरती देत आहोत. प्रताप सांगपाळ बॅटिंग जबरदस्त राहिली आणि बॅटिंग करत